श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आपल्या या YouTube चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत शनी ग्रह वक्री होणार आहे। शनी ग्रह केव्हा वक्री होणार आहे, वक्री होणे म्हणजे काय आणि त्याचा राशींवर काय परिणाम होणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो बघा की शनी ग्रह 13 जुलै ते 27 नोव्हेंबर या काळात वक्री होत आहे आणि शनी ग्रह जेव्हा वक्री होतील त्याचा अनेक राशींवर त्याचा परिणाम होणार आहे। काही राशींवर त्याचा शुभ परिणाम होणार आहे, काही राशीवर त्याचा वेगळा परिणाम होणार आहे। अनेक अशा घटना घडणार आहेत। कोणत्या कोणत्या घटना घडणार आहेत, कोणत्या राशीवर काय परिणाम होणार आहे याची संपूर्ण व्हिडिओ आपण या चॅनलवर टाकलेला आहे। त्यामुळे तुम्ही चॅनलवर जाऊन आपल्या प्रत्येक राशीचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता। आणि चॅनलवर जर तुम्हाला व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा। तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो बघा की 13 जुलै ते 27 नोव्हेंबर या काळात शनी ग्रह वक्री होत आहे। पहिल्यांदा बघूया वक्री होणे म्हणजे काय। मित्रांनो प्रत्येक ग्रह हे सूर्याभोवती एका विशिष्ट गतीने ते फिरत असतात, परंतु एखाद्या वेळेस एखाद्या काळात त्यांची ती गती ही मंदावते आणि गती मंदावल्यामुळे ते संत होतात, त्यालाच वक्री होणे असे म्हणतात। पृथ्वीवरील लोकांना असं वाटते की संत होणे म्हणजे वक्री होणे म्हणजे ग्रह उलटे फिरतात, परंतु तसं नसून त्यांची चाल ही मंदावते। ते ठरलेल्या गतीप्रमाणे न चालता संत गतीने चालतात, त्याला म्हणतात वक्री होणे। मित्रांनो 13 जुलै ते 27 नोव्हेंबरच्या काळात शनी ग्रह वक्री होणार आहे आणि त्याचा अनेक राशींवर ग्रहांवर त्याचा परिणाम होणार आहे। आणि राशींवर ग्रहांवर त्याचा परिणाम होत असल्यामुळे अनेक लोकांच्या जीवनावर त्याचा परिणाम होणार आहे। हा कार्यक्रम जन्मरास चंद्र राशीवर आधारित आहे। प्रत्येकाला हे भविष्य तंतोतंत लागू होईल अशी नाही, त्यामुळे प्रत्येकाला जर काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी आपली पत्रिका जरूर दाखवावी आणि प्रत्येकाची पत्रिका वेगवेगळी असते, त्यामुळे सरासरी लोकांना हा कार्यक्रम लागू होतो, परंतु प्रत्येकालाच लागू होईल असे नसते। त्यामुळे तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर तुमची पत्रिका तुम्ही जरूर दाखवा आणि पत्रिकेवर तुम्हाला कळू शकते की तुमचा कोणता ग्रह कमजोर आहे किंवा कुठलं काय तुम्हाला अडचणी आहेत आणि त्या अडचणी ह्या पत्रिकेवरून तुमच्या दूर होतील। मित्रांनो येणाऱ्या काळात शनी ग्रह हे वक्री होणार आहे आणि वक्री होणार असल्यामुळे त्याचा तुमच्या राशीवर सुद्धा त्याचा परिणाम होणार आहे। तुमची कोणती रास आहे ही कमेंटमध्ये नक्की सांगा, आपण त्यावर नक्की व्हिडिओ बनवू आणि जर आपण चॅनलवर व्हिडिओ बनवला असेल तर तुम्ही नक्की तो बघा। श्री स्वामी समर्थ।